कसा खेळवला जाईल. चला लगेच सामना सुरू करायचा आहे. फायनलचा सामना हा आयोजक ठरवतील. सामना 6 चेंडूंचा किंवा 3 चेंडूंचा सुद्धा असू शकतो. चला अगोदरच तुम्हाला ही सूचना आम्ही देत आहोत. इथे आपण लगेच मॅचला सुरुवात करा. 2 षटकांची मॅच खेळवली जाईल. सेमीफायनलची मॅच वाहुली बी आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानावरती उतरलाय कानोर बॉईज कानोर. दोन्ही संघाला शुभेच्छा देऊयात आणि लगेचच या मॅचला इथे सुरुवात करूयात. बरोबर 5:34 होत आहेत. 5:35 पहिला बॉल पडेल. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं कंपल्सरी आपल्याला टाकावी लागतील. मॅच ऑन. चला पंच गाड्या हाकला. सामना सुरू. पहिलाच बॉल मिस टायमिंग. झेलची संधी आणि पहिल्याच बॉल वरती 440चा झटका. विकेट डाऊन. तेजस आणि दिनेश सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळाली आणि अगदी आपण पाहताय पहिल्याच बॉल वरती मोठा झटका. विकेट नंबर 1. षटक क्रमांक पहिलं चालू केलंय कश्यपनं आणि पहिल्याच बॉल वरती विकेट डाऊन. दिनेश मैदानाच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती दिलेला हा मोठा धक्का. गोलंदाज कश्यप. वाहुली बी या टीमनं आज मात्र भरपूर इम्प्रेस केलं. चांगला खेळ त्यांनी दाखवला. इथे हा चेंडू पहा सरळ विकेट किपरच्या हातात निर्धाव येतोय. खरं तर खाडे सर 5 मार्च 2026 रोजी ज्यावेळेस स्पर्धेला सुरुवात झाली त्यावेळेस आभाळ भरून आलं होतं, परंतु आज आयोजकाच्या देखील डोळ्यात पाणी आलं असेल. खास करून सूरज तरेच्या काही ही स्पर्धा 4 रात्रीमध्ये संपन्न झाली आणि कशी संपन्न झाली ते कळलंच नाहीये. या बॉलवरती आपण पाहताय पुन्हा एकदा मिस टायमिंग. उंच गेला होता आणि निश्चितच एक धाव इथे धावफलकावरती ऍड केली जाईल. पहिला बॉल विकेट, त्यानंतर डॉट, इथे सिंगल. टोटल आपण पाहताय धावफलकावरती 1 धाव इथे अद्यापपर्यंत जोडली आहे. गोलंदाज गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये कश्यप. बॅटिंगसाठी अक्षय आणि तेजस ही जोडी मैदानावरती बॅटिंग करत असताना स्ट्राइक वरती तेजस. फार मोठी जिम्मेदारी या मॅच मध्ये असेल. सेमीफायनलची मॅच आहे. या चेंडूवरती स्विच अटेम्प्ट इथे आपण पाहताय तर निश्चित दैव बलवत्तर आणि बॅटला लागल्यानंतर चेंडू जिकडे मारायचा होता त्याच्या विरुद्ध दिशेला जातोय. धावा मिळतायत 4. चौकार. धावा 4 मिळत आहेत. धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोर कार्ड वरती टोटल 5. पहिलं षटक मार्गस्थ असताना कश्यप गोलंदाजी मार्कवरनं. सेमीफायनलची मॅच काल संध्याकाळच्या सत्रात आपण सुरुवात केली. संपूर्ण रात्रभर क्रिकेटचा थरार चालला. रात्रीच खेळ चालला आणि आता पहाटेपर्यंत सकाळ होते. क्रिकेटचा ज्वर, क्रिकेटचा फिवर. फटका जबरदस्त. फिल्डर आहे त्या ठिकाणी. उंच उडी मारून चेंडूला झेल टिपण्यासाठी प्रयत्न केलाय, मात्र हातातनं निसटून सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नशिबाची साथ मिळते तेजसला. चेंडू सीमा पार. षटकार. दोन्ही फटक्यांचा आपण विचार केला तर तेजसवरती मात्र नशीब मेहरबान. स्विचिट अटेम्प्टचा फटका आपण पाहिला. या षटकातील 1 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकात आपण आहोत. धावफलकावरती टोटल 11 बनलात.
चौकार मिळाला. त्यानंतर आपण पाहिलं तर फ्लॅट गेलेला फटका फिल्डरच्या बरोबर हातात जावतोय. तिथनं हातातला चटका देऊन निश्चित सीमारेषेच्या बाहेर चेंडू पडला. तिथे 6 धावा. हा उत्कृष्ट चेंडू, अतिशय सुंदर कलात्मक डिलिव्हरी. कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. या अनुषंगाने आपण पाहताय हा चेंडू डॉट. षटक पहिलं संपलंय. धावफलकावरती 1 बाद 11. एक बाद 11 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. स्ट्राईक वरती बॅट्समन तयार होतोय अक्षय देशमुख. पुढे सरकत खेळतोय फुलटोस घेऊन. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. सीमारेषेच्या जवळ पकडफेक तोपर्यंत आपण पाहताय तर इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील 2 धावांच्या मदतीने. धावफलक 13. रियान आलाय गोलंदाजीसाठी. दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर. पहिल्या बॉलवरती 2 धावा मिळाल्या अक्षय स्ट्राईक वरनं. यावेळेस बॉडी लाईन फुलटोस आडव्या बॅटनं परफेक्ट मिडल केलाय आणि चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. एकोणावीस धावा. कानोर बॉईज कानोर आणि त्यांच्या विरोधात टीम मैदानावरती उतरलेली तुम्ही पाहताय वाहोली बी. ज्या संघानं सुद्धा आजच्या रात्रीमध्ये भरपूर सर्वांना मनोरंजन केलं, उत्कृष्ट खेळ दाखवला आणि या सेमीफायनलच्या मॅच मध्ये ते दाखल झाले आणि घरच्या मैदानावरती जयानुमान एरंजाड हा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. मेगा फायनलचं तिकीट त्यांना मिळालंय. त्यांचं सुद्धा खूप सारं अभिनंदन आपण करूयात. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यांच्यासोबत 2 हात करण्यासाठी मेगा फायनल मध्ये कुठला संघ पोहोचेल त्यासाठी हा सामना चाललाय. सेमीफायनलची मॅच. 5 टॉप 5 चे संघ आपल्याला मिळाले. त्यांच्या दरम्यान घमासान द्वंद्व. पहाटेच्या या गुलाबी थंडीत ही सेमीफायनलची मॅच. सेमीफायनलच्या मॅच पर्यंत आपण येऊन धडकलोय. पुल सक्सेसफुल केलाय अक्षय देशमुख. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय 6 धावांसाठी. षटकार. षटकार येतोय. या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती टोटल 25. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि आता मात्र प्रश्नचिन्हात टाकलंय कशा पद्धतीने कमबॅक केलं जाईल. वाहोली बी या संघासाठी कमबॅक फार गरजेचा असेल. धावा भरपूर बनल्यात आणि आता कानोर बॉईज कानोर संघासारख्या मातब्बर गोलंदाजी अटॅक असणाऱ्या संघाला कशा पद्धतीने तोंड द्यायचा हा प्रश्न इथे उभा राहिलाय. टोटल 25 बनल्यात ऑलरेडी. 2 चेंडू शिल्लक. रियानचा हा चेंडू यावेळेस बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये. स्क्वेअर लेगला जात असताना सिंगल पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी आलेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. अत्यंत वेगानं आला. चित्त्याच्या चपळाईनं ही दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. चांगलं क्रिकेट. कानोर बॉईज कानोर त्यांच्या विरोधात टीम मैदानावरती वाहोली बी सेमीफायनलच्या मॅच मध्ये या ठिकाणी लढा देत आहेत. लास्ट बॉल शेवटचा अंतिम चेंडू इथे मार्गस्थ होईल. धावफलकावरती 27 बनलात. 27 ऑन बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल शेवटचा अंतिम चेंडू रेहानचा. बॅटची कडा लागली आहे. मागे जातोय. सिंगल 1 धाव पूर्ण केली. इथे आपण पाहताय तर एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि इथे आपण पहा दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली की नाही हे चेक केलं जाईल. एक तर पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेत असताना इथे आपण पाहताय तर कंप्लीट झालेली आहे की नाही पाहायचंय. चला कानोर संघ आपण या मैदानात त्वरित या. कानोर बॉईज कानोर आपण मैदानात या. फिल्डिंग लावा.
2 धावा पूर्ण आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक जातं ते एकंदरीत 29 वरती 29 आणि 30 धावांचं लक्ष असेल. 30 रन्स टू विन. चला फिल्डिंग लावा आणि वाहुली संघाची सलामीची जोडी त्वरित या ठिकाणी पाठवायची आहे. चला फिल्डिंग लावा. कानोर बॉयज कानोर आपण फिल्डिंग लावा. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. 29 धावा धावफलकावरती 30 धावांचं लक्ष आहे. सेमीफायनलची मॅच मेगा फायनल मध्ये धडक मारण्यासाठी हा सामना अतिशय गरजेचा आणि महत्वाचा सामना. गिरिजा 11 कानोर बॉयज कानोर आणि त्यांना फाईट करतायत वाहोली बी. चला सामना लगेच सुरू करायचा आहे. पंच चला सामना सुरू करायचा आहे. चला डीके सर चला आपल्यासाठी मॅच त्या ठिकाणी थांबलेली आहे. रियान आणि दिशांत ही सलामीची जोडी मैदानात उतरलेत. 30 धावा बनवायच्या आहेत. 15.00 ची सरासरी इथून राखावी लागेल. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजीसाठी पहिल्या षटकासाठी ऋतिक. टोटल 30 धावांचं लक्ष आहे. पहिलाच बॉल. रियानसाठी प्लेड ऑन. बॅटची कडा आणि त्यानंतर यष्टा उद्ध्वस्त केलात. सेमीफायनलच्या मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती रियानच्या रूपानं झटका दिलाय. रियान मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन कश्यप येतोय. अष्टपैलू खेळाडू आहेत. रियान ज्यांनी अतिशय चांगला खेळ आजच्या रात्री दाखवला, मात्र या सेमीफायनलच्या मॅच मध्ये थोडासा निराश त्यानं केलं. शून्यावरती माघारी परतलाय. कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी योगदान दिलं नाही आणि त्याच्या जागेवरती बॅट्समन कश्यप. ऋतिकचा हा चेंडू पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर या चेंडूवरती सुद्धा आपण पाहता डॉट. 2 षटकांची मॅच आणि पहिलं षटक चालू असताना पहिल्या 2 बॉलवरती एकही धाव नाही. टोटल 30 धावांचं लक्ष इथे ठेवलंय. सेमीफायनलची मॅच. गेली 4 रात्री क्रिकेटचा मनमुराद आनंद सर्व मंडळीनं लुटला. फ्रेंडशिप 11 मोपाडा एरंजाड, त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, अमोलदादा सोनावणे यांनी पाहिलेलं स्वप्न, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ एरंजाडकरांचं हे सदाबहार आयोजन आणि आयोजनाचा शेवटचा अंतिम टप्पा या ठिकाणी
पाहायला मिळतोय. सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपण सर्वजण आहोत. हा सामना जिंकल्यानंतर मेगा फायनल मध्ये धडक कुठला संघ मारेल, जय हनुमान एरंजाड या संघासोबत कुठला संघ मेगा फायनल मध्ये 2 हात करेल, यासाठी ही मॅच चाललेली आहे. चेंडू आपण पाहू शकताय सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. डॉट, उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी. कानोर बॉईज कानोर, गिरिजा 11 कानोर बॉईज कानोर या नावानं संघ मैदानावरती उतरला आणि या टुर्नामेंटमध्ये आपण पाहत असाल तर विजयाच्या दिशेनं प्रबळ दावेदारी पेश करत असताना राईट मोर द विकेट ऋतिक. नेक्स्ट बॉल खोलवर टप्पा, समोरच्या दिशेला चाललाय चेंडू. चेंडू पकडून फेक करेल, एक सिंगल मिळेल. पहिल्या षटकात आपण आहोत आणि या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक. स्कोर कार्ड वरती 2. एक बाद 2 धावा इथे धावफलकावरती आहेत. या मॅच मध्ये आपण पाहताय तर वर चष्मा राहिलाय कानोर बॉईज कानोर या टीमचा. तेजस राऊतच्या बॅटमधनं आलेले फटके, अक्षय देशमुखनं जबरदस्त फटकेबाजी केली, धावा बनवल्या तब्बल 29. पहिलं षटक संपलंय. 30 चा पाठलाग करत असताना धावा 2. वाहुली संघ इथे थोडासा बॅकफुटला. अजूनही मॅच संपलेली नाही. 6 चेंडू 28 ची गरज. 6 चेंडू 28 धावा. भगवा चषक 2026 संपूर्ण फ्रेंडशिप 11 मोहपाडा एरंजाड मित्र परिवाराचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. अमोलदादा सोनावणे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, आपलं सर्वांचं मनापासून आभार. मॅच चालू करा. अक्षय देशमुख गोलंदाजी मार्कवरती. त्याचबरोबर अक्षय आलाय पहिल्याच बॉलवरती. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. डॉट. या मॅच मध्ये आपण पाहताय तर अक्षयनं बॅटिंग सुद्धा सुंदर केली आणि गोलंदाजी करत असताना पहिलाच डॉट. 5 चेंडूंचा खेळ राहिलाय. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं खेळीमेळीचं वातावरण आणि सुंदर स्पर्धा या ठिकाणी पार पडली. एरंजाडकरांचा हा दैदिप्यमान सोहळा. भगवा करंडक इथे फटका खेचलाय आडव्या बॅटनं. फिल्डर तिथे आहे. झेलची सुवर्ण संधी, पकडलाय झेल, संपलाय खेळ. संपूर्ण आमची ऑफिशियल टीम, तीनही अंपायर, डी के सर, त्याचबरोबर योगीराज महाराज बुटेरे सर, आज विष्णू शिंदे सर आम्हाला जोडले गेले. तीनही ऑफिशियल पंचांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. टेनकिकच्या संपूर्ण टीमनं अतिशय उत्कृष्ट कामगिरी पार पाडली, त्यांचं सुद्धा कौतुक, आभार. आमच्या सर्व स्कोरर मित्रांनी कामगिरी पार पाडली, त्यांचं सुद्धा आभार. विशेष करून चिक्कू दादा, त्याचबरोबर प्रमोद आणि विशेष रोहन बालेराव, ज्यानं संपूर्ण स्पर्धेमध्ये स्कोरिंगची भूमिका पार पाडली. त्याचबरोबर चिकूचा विशेष आभार, त्यानं सुद्धा भरपूर मेहनत या स्पर्धेच्या निमित्तानं घेतली. प्रमोद यांचं सुद्धा आभार. चौकार येतोय, 4 धावा मिळत आहेत, धावफलकावरती जोडल्या जातील. सर्व खेळणाऱ्या सर्व प्रेक्षकांचेही आभार. त्याचबरोबर आमचे तीनही साथी समालोचक, दोनही साथी समालोचक ज्यांनी आम्हाला साथ दिली, तुषार शिंदे सर आणि राहुल चव्हाण सर, त्यांचं सुद्धा आभार. संगीत संयोजन टीम, ज्यांनी 4 दिवस अतिशय मोलाचं सहकार्य केलं, भोईर बंधू महेश आणि कल्पेश
दोन्ही भावांचं मनापासून आभार. त्याचबरोबर या स्पर्धेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जोडलेल्या सर्व घटकांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. पुनश्च एकदा अमोलदादा सोनावणे, राजेशदादा मेहर, किशोरदादा मेहर, समीरदादा मेहर, त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, फ्रेंडशिप 11 मोहपाडा एरंजाड या सर्व मित्रमंडळीचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. विश्वास दाखवलात आणि 4 दिवस सेवा करण्याची संधी दिलीत, प्रेम दिलत, मान सन्मान दिलात. आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार आणि आपल्याला सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आम्ही देत आहोत. इथे आपण पाहताय सामना जिंकलाय कानोर बॉईज कानोर या टीमनं आणि मेगा फायनलचं तिकीट इथे मिळवलंय वेल प्लेड बॉईज. आणि लगेच आपण टॉससाठी यायचंय वेगात या अगदी सुसाट. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्यानं अष्टपैलू खेळ दाखवला, बॅटिंग सुंदर केली आणि गोलंदाजी सुद्धा अप्रतिम, अक्षय देशमुख द हिरो ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. चला अक्षय या आणि लगेच आपण टॉससाठी आपला कॅप्टन या ठिकाणी यायचंय.